नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा फर्स्ट कन्सेप्ट बघितली, म्हणजे टँजंट आणि नॉर्मलचं इक्वेशन कशा पद्धतीने फाइंड केलं जातं त्या टॉपिकवरील काही एक्झाम्पल्स बघितले. ठीक आहे, तर आजच्या या टॉपिकमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ रेट मेजर या टॉपिकला आपण सुरुवात करणार आहोत. तर बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ रेट मेजर या टॉपिकसाठी आपल्याला काही फॉर्म्युल्यांची आवश्यकता लागणार आहे, जे तुमचे 10th स्टँडर्डमध्ये झालेले आहेत. जॉमेट्रीच्या बुक्समध्ये जे आपल्याला पाहावयास भेटतील. तर बघा, आज डायरेक्टली मी ही जी डेरिव्हेटिव्ह ऑफ रेट मेजरची थिअरी एक्सप्लेन करण्याऐवजी मला वाटतं आपल्याला डायरेक्टली एक्झाम्पलहीच समजून सांगावेत, म्हणजे आपल्याला ती डायरेक्टली कन्सेप्ट आपल्या अकलनात येईल. ठीक आहे, तर बघा, आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ रेट मेजरची डायरेक्टली एक्झाम्पल फर्स्ट. अ स्टोन इज अ ड्रॉप इन टू अ क्वाइट लेक अँड वेव्स in the form of circles and generated radius of the circular wave increases at the rate of 5 cm per second. At the instant when the radius of circular wave is 8 cm, how fast area enclosed is increasing. ठीक आहे, एक्झाम्पल आधी व्यवस्थित, कोणतंही एक्झाम्पल असू द्या, ते व्यवस्थित आधी समजून घ्या, म्हणजे त्यामध्ये आपल्याला नक्की काय फाइंड करायचं आहे, काय कन्सेप्ट त्यांना सांगायचे आहे ते आपल्याला व्यवस्थितरित्या समजले जाते. ठीक आहे, तर बघा, अ स्टोन इज ड्रॉप इन टू अ क्वाइट लेक. एक दगड आहे, तो एका तळ्यामध्ये, छोट्याशा तळ्यामध्ये फेकला. अँड वेव्स इन द फॉर्म ऑफ सर्क्युलर आर जनरेटेड. म्हणजे तुम्हाला माहीत आहे, कोणताही दगड जर पाण्यामध्ये फेकलं तर त्याभोवती एक सभोवताली एक राऊंड तयार होतं, पाण्याचा तरंग तयार होतो. ठीक आहे ना, तो सर्क्युलर असतो. तो जनरेट झाला तेव्हा रेडियस ऑफ द सर्क्युलर वेव्ह इन्क्रीजेस ॲट द रेट ऑफ 5 cm per second. म्हणजे जी रॅडियस तयार होणार आहे, जो सर्कल तयार होणार, त्या सर्कलची रॅडियसची जी इन्क्रीज होण्याची जी टायमिंग आहे, वेव्ह आहे, तो कसा आहे, तर रेट आहे 5 cm per second. म्हणजे सेकंदाला 5 cm ती इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे ना, रॅडियस म्हणजे सर्कल जे आहे ते इन्क्रीज होत जाणार आहे. अशा पद्धतीने हे फर्स्ट स्टेटमेंट आहे. त्यानंतर काय सांगितलं आहे बघा, ॲट द इन्स्टंट व्हेन द रॅडियस ऑफ सर्क्युलर वेव्स इज 8 cm. म्हणजे ज्यावेळेस त्या दगड आपण तो पाण्यामध्ये टाकणार आहे, स्टोन, त्यावेळेस तो सर्क्युलर एक शेप तयार होणार आहे. तो शेप किंवा तो वॉटरचा जो शेप आहे त्याची रॅडियस असणार आहे 8 cm. ठीक आहे ना, सर्क्युलर वेव्ह इज 8 cm. तेव्हा हाऊ फास्ट द एरिया इन्क्लोज इज इन्क्रीजिंग. म्हणजे त्या सर्कलने किती एरिया त्या पाण्याचा एन्क्लोज केलेला असेल, किती व्यापलेला असेल, तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे ना, तर आता तो शेप आहे सर्क्युलर. महत्त्वाचं बघा, इथे आपल्याला फॉर्म्युला कशा पद्धतीने यूज करायचा आहे, कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, हे जर आपल्याला आधी कळालं तर आपल्याला या टाईपचे एक्झाम्पल एकदम व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीने सॉल्व करता येते. ठीक आहे ना, तर इथे एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय सांगितलं, एक स्टोन आहे, तो तळ्यामध्ये फेकला, पाण्यामध्ये फेकला. ठीक आहे, आणि एक सर्क्युलर राऊंड तयार झालं. आपल्याला मग जिथे सर्कलचा फॉर्म्युला यूज करायला लागेल. सर्कलचा कोणता, तर सर्कलचा इथे आपल्याला आता एरिया इन्क्लोज इन इन्क्रीजिंग हे फाइंड करायचं आहे. हाऊ फास्ट द एरिया इन्क्लोज इन इन्क्रीजिंग. तर तो एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी सर्कलचा एरिया आपण कोणत्या पद्धतीने कॅल्क्युलेट करतो, तर तो फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे. ठीक, तर πr², राईट, हा सर्कलचा एरिया कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे. तर बघा, इथे सोल्युशनमध्ये लेट आर बी द रॅडियस. म्हणजे आपण जी रॅडियस आहे त्या सर्क्युलर वेव्हची, तिला आपण आर मानूया, कॅपिटल आर बी द रॅडियस अँड कॅपिटल ए बी द एरिया ऑफ सर्क्युलर वेव्ह. ठीक आहे ना, या पद्धतीने. तर मग त्या सर्क्युलर वेव्हचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी ए इज इक्वल टू πr² हा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. ठीक आहे ना, सर्कलचा एरिया आपण याच फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करतो. मग आपण आता बघा, ज्यावेळेस आपल्याला हा फॉर्म्युला एखादा इथे आपण पुट करतो, कोणतंही ज्यावेळेस आपण इथे टर्म इथे अप्लाय करतो किंवा फॉर्म्युला अप्लाय करतो, त्यावेळेस त्याचा आधी आपण ॲव्हरेज काढून घेतो, सरासरी काढून घेतो. ठीक आहे, ॲव्हरेज किंवा सरासरी काढण्यासाठी आपण त्या फॉर्म्युल्याला किंवा त्या टर्मला आपण डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू टीने. कारण जसं जसा टाईम चेंज होत जाईल तसं ते सर्कल चेंज होत जाणार आहे. ठीक आहे ना, म्हणजे टाकले ते सर्कल, दगड पाण्यात टाकले ते सर्कल काहीतरी छोटं असेल, त्यानंतर थोडंसं जसं टायमिंग वाढत जाईल तसं ते सर्कल कसं होत जाणार आहे, तर इन्क्रीज होत जाणार आहे. ठीक आहे ना, म्हणजे जो एरिया आहे त्या सर्क्युलर
वॉटर शेपचा, तो कसा होत जाणार आहे, तर त्या टायमिंगनुसार इन्क्रीज होत जाणार आहे, राईट. म्हणून डिफरन्शिएट जे आपलं हे जे फॉर्म्युला आहे ए इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर, या पूर्ण इक्वेशनला आपण काय करूया, डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्टिव्ह टीने, राईट. ही कन्सेप्ट व्यवस्थितरित्या समजून घ्या. म्हणजे जो काही फॉर्म्युला, आपण कोणताही एक्झाम्पल असू द्या, त्या एक्झाम्पलमध्ये आपला फॉर्म्युला घ्यायचा आहे आणि त्या फॉर्म्युल्याला विथ रिस्पेक्टिव्ह टीने डिफरन्शिएट करायचं आहे. टीनेच का, तर जसं जसं टाईम इन्क्रीज होणार आहे तशी ती सेकंड व्हॅल्यू इन्क्रीज होत जाणार आहे किंवा डिक्रीज होत जाणार आहे, जशी काही एक्झाम्पलवर डिपेंड असणार आहे, राईट. तर इथे डी अपॉन, मग आता हा जो एरिया आहे तो टाईमवरती डिपेंड आहे, म्हणून आपण या एरियाला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टी करूया. म्हणजे डी ए अपॉन डी टी या पद्धतीने भेटेल. आणि मग आता इथे पाय कॉन्स्टंट आहे तो बाहेर निघेल. आर स्क्वेअरचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. मग आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 2r, राईट. 2r इथे लिहिला या पद्धतीने 2r, आणि इथला हा पाय इथे ॲज इट इज इथे आपण लिहिलेला आहे. आणि पुन्हा आरचा डेरिव्हेटिव्ह घेऊया, म्हणजे डी आर अपॉन डी टी. हे जे फर्स्ट टर्म भेटलेले आहे, इक्वेशन भेटलेलं आहे, ते आपलं ॲव्हरेज झालेलं आहे, ठीक आहे ना, रेट झालेला आहे. तर बघा आता इथे ॲव्हरेज रेट कॅल्क्युलेट झालेला आहे. मग आता आपल्याला इथे गिव्हन काय आहे बघा, रेडियस ऑफ द सर्क्युलर वेव्ह इंक्रीजिंग ॲट द रेट ऑफ 5 सेंटीमीटर पर सेकंड. रेट त्यांनी किती दिलेला आहे, इंक्रीज होण्याचा जो रेट आहे तो 5 सेंटीमीटर पर सेकंड, म्हणजे सेकंदाला 5 सेंटीमीटर इतकं ते इंक्रीज होत आहे सर्क्युलर, ठीक आहे ना. तो रेट आपण इथे यामध्ये पुट करूया. म्हणजे डी आर अपॉन डी टी ही टर्म म्हणजेच काय आहे, तर रेट आहे, कारण आर हा रेडियस आहे आणि आपण टाईम आहे, म्हणजे हा आपला रेट झाला, राईट. मग ही व्हॅल्यू इथे पुट केल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने भेटेल, तर बघा डी ए अपॉन डी टी इज इक्वल टू 2 पाय. आता ही आरची किंमत, आर किती आहे, तर आर इथे बघा, सर्क्युलर वेव्ह इज 8 सेंटीमीटर, रेडियस ऑफ सर्क्युलर वेव्ह इज 8 सेंटीमीटर, म्हणून कॅपिटल आरची किंमत किती झाली, इथे 8 झाली. आणि डी आर अपॉन डी टीची किंमत किती झाली, रेटची किंमत किती झाली, 5 झाली. म्हणून जर हे मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला फायनली सोल्युशन काय भेटेल, 8 2 16 आणि 16 5 18, म्हणजे फायनली 18 पाय हे आपल्याला सोल्युशन भेटणार आहे, राईट. म्हणजेच आपलं जे एन्क्लोज एरिया आहे तो किती असणार आहे, तर हेन्स द व्हेन द रेडियस ऑफ सर्क्युलर वेव्ह इज 8 सेंटीमीटर, द एरिया ऑफ सर्क्युलर वेव्ह इज इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ 18 पाय सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. म्हणजे ज्यावेळेस 8 सेंटीमीटर ज्यावेळेस रेडियस असणार आहे त्यावेळेस त्या सर्कलचा एरिया इन्क्लोज किती असणार आहे, तर 18 पाय असणार आहे, बरोबर. तर या पद्धतीने हे पूर्ण एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं होतं, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी काय होतं की हे थेरॉटिकल एक्झाम्पल आपल्याला खूप किचकट वाटतात. त्याचं कारण असं की आपल्याला कधी कधी फॉर्म्युले आठवत नाही किंवा पाठ नसतात, ठीक आहे ना. तर आपण ही फॉर्म्युले आधी जी मी सांगितले ते 10वीच्या पुस्तकात तुम्हाला जॉमेट्रीच्या बुकमध्ये तुम्हाला भेटू शकतात. ते फॉर्म्युले तुम्ही व्यवस्थित एका पेजवरती लिहून घेऊ शकता किंवा नेटवरही देखील आपण सर्च करू शकता. तेच फॉर्म्युले जवळपास आपल्याला या चॅप्टरमध्ये लागणार आहे. तर बघा आता हे झालं आपलं फर्स्ट एक्झाम्पल. आता आपण सेकंड एक्झाम्पलकडे वळूया. बघा सेकंड एक्झाम्पल काय आहे, द व्हॅल्यूम ऑफ द स्पेरिकल बॉल, ठीक आहे, इज इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ 4 पाय क्युबिक सेंटीमीटर, CC means cubic centimeter per second. Find the rate at which the radius and the surface area are changing when the volume is 288 पाय क्युबिक सेंटीमीटर. एक्झाम्पल आधी व्यवस्थित समजून घ्या. बघा काय आहे, व्हॅल्यूम ऑफ स्पेरिकल बॉल इज इंक्रीजिंग, व्हॅल्यूम ऑफ स्पेरिकल बॉल इंक्रीजिंग ॲट द रेट, म्हणजे त्या स्पेरिकल जो बॉल आहे, ठीक आहे, त्याचा व्हॅल्यूमची इंक्रीज होण्याचा रेट आहे तो 4 पाय क्युबिक सेंटीमीटर पर सेकंद आहे. सेकंदाला तो 4 पाय क्युबिक सेंटीमीटर इतका इंक्रीज होत आहे. जर असं असेल तर फाइंड द रेट ॲट विच द रेडियस अँड द सरफेस एरिया आर चेंजिंग व्हेन द व्हॅल्यूम इज 288 पाय क्युबिक सेंटीमीटर. म्हणजे जर व्हॅल्यूम इतका असेल एवढा, तर त्यासाठी त्याचा रेट आणि रेडियस कॅल्क्युलेट करा, असा आपल्याला क्वेश्चन आहे. तर सिंपल आहे. बघा आता यासाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला लागणार आहे, तर इथे व्हॅल्यूम ऑफ स्पेरिकल बॉल आहे, म्हणून आपल्याला आता स्पेरिकल शेपचा व्हॅल्यूम कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर त्याआधी सोल्युशनमध्ये बघा, आता सोल्युशन रेडियससाठी आर मानूया, सरफेस एरियासाठी एस मानूया, कारण इथे सरफेस एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यानंतर व्हॅल्यूमसाठी व्ही मानूया, कारण आपले इथे 3 टर्म आहेत, एक व्हॅल्यूम, रेडियस आणि सरफेस एरिया, म्हणून 3 टर्मसाठी आपण डिफरंट साईन मानलेले आहेत, राईट. आता फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, व्हॉल्यूम स्पेरिकलचा V = 4/3 पाय क्यूब हा आपला फॉर्म्युला आहे.
आता याची ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायचा स्टेप आपली अशीच, आधी फॉर्म्युला घ्यायचा, फॉर्म्युला घेतल्यानंतर त्या फॉर्म्युलाला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्टिव्ह टी, कारण जसं जसं टाईम इन्क्रीज होत जाणार आहे तसं तसं रेट काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे, राईट. म्हणून इथे डी व्ही अपॉन जो व्हॅल्यूम आहे त्याला विथ रिस्पेक्टिव्ह टीने डिफरन्शिएट करूया. म्हणून डी व्ही अपॉन डी टी इज इक्वल टू, बघा 4/3 ही कॉन्स्टंट आहे आणि पायसुद्धा कॉन्स्टंट आहे, म्हणजे पूर्ण ती 4/3 इंटू पाय ही टर्म कॉन्स्टंट बाहेर निघेल आणि आर क्यूबचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. आर क्यूबचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 3r² आणि पुन्हा आरचा डेरिव्हेटिव्हने त्याला मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे डी आर अपॉन डी टी या पद्धतीने. बघा डी व्ही अपॉन डी टीची किंमत किती येणार आहे तर 4π, कारण त्यांनी गिव्हन काय दिलेलं आहे, इंक्रीजिंग ॲट द रेट ऑफ 4π क्युबिक सेंटीमीटर पर सेकंड, ठीक आहे ना. म्हणून इथे डी व्ही अपॉन डी टीची किंमत येणार आहे 4π, ती इथे पुट केली आणि मग हे 4π इथे 4π गेट कॅन्सल, इथे 3 गेट कॅन्सल, म्हणजे फायनली डी आर अपॉन डी टीची किंमत किती भेटणार आहे तर हा आर इकडे जाणार आहे, म्हणजेच 1/r² शिल्लक असणार आहे, राईट. हे झालं आपलं सेकंड इक्वेशन. आता बघा आपल्या एक्झाम्पल इकडे येऊया. व्हेन द व्हॅल्यूम इज 288 पाय क्युबिक सेंटीमीटर, ज्यावेळेस व्हॅल्यूम इतकं असणार आहे त्यावेळेस आपल्याला रेडियस आणि सरफेस एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. पुन्हा फॉर्म्युल्यामध्ये ती व्हॅल्यू पुट करूया. व्हॅल्यूम किती आहे इथे व्ही तर 288, तर इथे पुट केली 288 पाय, बरोबर. त्यानंतर इथे इज इक्वल टू 4/3 इंटू पाय आर क्यूब आहे, 4/3 पाय आर क्यूब या पद्धतीने. आणि आता इथे बघा ज्यावेळेस आपण ही टर्म पूर्ण सॉल्व करू त्यावेळेस इथे पाय गेट कॅन्सल आणि 4/3ने इथे जर मल्टिप्लाय केलं, ठीक आहे ना, कारण इथे मल्टिप्लाय आहे इकडे जाऊन डिवाईड होईल, पण ती डिवाईड होताना 3/4 या पद्धतीने मल्टिप्लाय होणार आहे या टर्मला, राईट. मग ते सॉल्व केल्यानंतर आपल्याला आर क्यूबची व्हॅल्यू, आर क्यूबसाठी जर सॉल्व केलं तर इथे 216 आणि मग आरची व्हॅल्यू, कारण इथे क्यूबचं ॲन्सर येतं आहे 216, म्हणजेच आरची किंमत येणार आहे 6, म्हणजे क्यूब रूट घेतलेला आहे, बरोबर. या पद्धतीने म्हणजे आरची किंमत 6 भेटली आणि आर मीन्स काय आहे आपला रेडियस आहे, म्हणजे ज्यावेळेस 288 जर व्हॅल्यूम असेल त्यावेळेस रेडियस आपली किती असणार आहे 6 असणार आहे. आता आपण रेडियस कॅल्क्युलेट केली, आता आपण सरफेस एरिया कॅल्क्युलेट करूया, राईट. मग बघा कशा पद्धतीने, ते बघा रेडियस इन्क्रीज होण्याचा रेट कसा आहे, डी आर अपॉन डी टी इज इक्वल टू 1/r² या पद्धतीने आहे, ठीक आहे ना. डी आर अपॉन डी टी आहे म्हणजे ही रेडियस इन्क्रीज होण्याचा रेट आहे, तो आहे 1/r². पण आता इथे आपल्याला आर किती भेटला आहे 6 भेटलेला आहे. कधी, ज्यावेळेस व्हॅल्यूम हे 288 पाय असेल त्यावेळेस आपल्याला आरची किंमत 6 भेटते, रेडियस 6 भेटते. मग आता रेट कॅल्क्युलेट करूया, तो 6 आपण इथे पुट करूया, म्हणजे आपल्याला बघा डी आर अपॉन डी टीची किंमत भेटेल 136, 1/36 या पद्धतीने, बरोबर. म्हणजे हा झाला रेडियस इन्क्रीज होण्याचा रेट 1/36. मग आता अगेन आपल्याला सरफेस एरियाचा फॉर्म्युला लागणार आहे, कारण आपल्याला सरफेस एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. सरफेस एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, एस इज इक्वल टू 4πr², हा फॉर्म्युला आहे सरफेस एरियाचा. मग पुन्हा ह्या सरफेस एरियाच्या फॉर्म्युल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टी घेऊया, त्याचं ॲव्हरेज कॅल्क्युलेट करूया, म्हणून विथ रिस्पेक्टिव्ह टीने डिफरन्शिएट करूया, म्हणजेच डी एस अपॉन डी टी इज इक्वल टू अगेन इथे 4π, जी जेवढी कॉन्स्टंट टर्म आहे ती बाहेर काढूया, म्हणजे 4π कॉन्स्टंट r² डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहीत आहे 2r येईल आणि 2r म्हणजे 2ने जर इथे 4ला मल्टिप्लाय केलं तर फायनली आन्सर आपल्याला 8πr इंटू आरचा अगेन डेरिव्हेटिव्ह डी आर अपॉन डी टी या पद्धतीने आपल्याला टर्म भेटेल. हे झालं ॲव्हरेज. आता या टर्ममध्ये सर्व व्हॅल्यू पुट करून देऊया, म्हणजे आपल्याला काय भेटेल तर त्या सरफेस एरियाचा इन्क्रीजिंग रेट भेटणार आहे, बरोबर. तर बघा इथे डी आर अपॉन डी टीची किंमत आपल्याला माहीत आहे, ती आहे 1/36. त्यानंतर हे आरची किंमत किती आहे तर 6 आहे, बरोबर. म्हणजे इथे पुट केल्यानंतर 8π6 इंटू 1/36, इथे 6 आणि इथे 6 36, राईट. म्हणजे 8/6 भेटतं आणि पुन्हा जर 2ने जर डिफरन्शिएट केलं, डिवाईड जर केलं तर 4/3 आन्सर येईल आणि इंटू हा पाय असणार आहे, म्हणजे 4π/3 हा सरफेस एरिया इन्क्रीज होण्याचा रेट असणार आहे. सरफेस एरिया इज इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ 4π सेंटीमीटर² पर सेकंड या पद्धतीने. एरिया हा सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये लिहू शकतो आपण. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपलं होतं, हे सेकंड एक्झाम्पल आणि फर्स्ट एक्झाम्पल. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या या लेक्चरमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ रेट मेजरचे 2 एक्झाम्पल्स बघितले, ठीक आहे. जर हे एक्झाम्पल्समध्ये जर काही या व्हिडिओमध्ये जर आपल्याला काही डाऊट असेल तर मला या व्हिडिओच्या खाली जरूर कमेंट करून कळवा. आणि जर हो
ही जर व्हिडिओ आपल्याला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा. तर भेटूया आता या ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हच्या पुढील टॉपिकवरती नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत ह्या आत्तापर्यंतचं झालेल्या सर्व टॉपिकचा लेक्चरचा आपण अभ्यास करून ठेवावा. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये बस एवढंच. धन्यवाद.